नमस्कार. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, ज्याची सगळेच जण वाट बघत होते. आज आपण 8व्या वेतन आयोगाच्या सगळ्या महत्त्वाच्या पैलूंवर एक नजर टाकणार आहोत. चला मग सुरुवात करूया. तर जो प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे की पगारात खरंच मोठी वाढ होणार आहे का, याचं उत्तर आहे हो. कारण तयारी आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. आणि याचा नेमका अर्थ काय हेच आपण आज समजून घेणार आहोत. आणि ही काही साधीसुधी प्रक्रिया नाहीये. असं म्हटलं जातंय की 7व्या वेतन आयोगापेक्षा यावेळेस पगारात खूप मोठे बदल अपेक्षित आहेत. हे बदल नक्की कसे असतील याचाच संपूर्ण आराखडा आपण पाहणार आहोत. आता वळूया पगाराच्या गणिताकडे, त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. ही पगारवाढ समजून घेण्यासाठी एक शब्द खूपच महत्त्वाचा आहे, आणि तो म्हणजे फिटमेंट फॅक्टर. तर मग हा फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमकं काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक गुणक आहे, एक मल्टिप्लायर. सध्याचा जो मूळ पगार आहे त्याला ह्या फॅक्टरने गुणलं की नवीन पगार ठरतो. म्हणजे सगळा खेळ याच फॅक्टरचा आहे, कारण पगारवाढीचा दर हाच निश्चित करतो. आणि तज्ज्ञांच्या मते हा आकडा असू शकतो 1.92. हो, हाच तो महत्त्वाचा आकडा आहे जो नवीन पगाराची संपूर्ण रचना ठरवणार आहे. याच नंबरमुळे पगाराचं सगळं गणित बदलू शकतं. आता बघा, जर का फिटमेंट फॅक्टर 1.92 ठरला तर त्याचा परिणाम कसा दिसेल? सध्याचं जे किमान मूळ वेतन आहे म्हणजे 18,000 रुपये, ते थेट 34,560 रुपयांवर पोचू शकतं. विचार करा, ही खरंच खूप मोठी वाढ आहे. पगारवाढ कशी होणार हे तर आपण पाहिलं, पण आता प्रश्न उरतो की या वाढीचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला मिळणार? चला आता तेच समजून घेऊया. तर प्राथमिक अंदाजानुसार या नवीन रचनेचा सर्वात मोठा फायदा हा वेतन श्रेणीच्या लेव्हल 1 ते लेव्हल 6 यामधील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. याचा अर्थ खालच्या आणि मधल्या स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या पगारात एक लक्षणीय वाढ दिसून येईल. म्हणजे यात दोन प्रमुख गट आहेत ज्यांना चांगला फायदा अपेक्षित आहे. एक तर झाले लेव्हल 1 ते 6 मधील कर्मचारी, आणि दुसरी आनंदाची बातमी आहे ती पेन्शनधारकांसाठी, कारण त्यांना सुद्धा एक चांगली वाढ मिळणार आहे. त्यांच्या किमान पेन्शनमध्येही वाढ अपेक्षित आहे. ठीक आहे, पगारवाढ होणार हे तर जवळजवळ निश्चित आहे, पण हे बदल लागू कधी होणार आणि हा वाढीव पगार नेमका मिळणार कधीपासून, हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत, नाही का? ही टाईमलाईन जरा नीट समजून घेऊया. बघा, 8वा वेतन आयोग लागू होईल जानेवारी 2026 पासून, पण त्याची पूर्ण अंमलबजावणी आणि वाढीव पगार हातात यायला 2027 साल उजाडू शकतं. पण थांबा, काळजीचं काही कारण नाहीये. कारण जो मधला काळ आहे त्या काळातील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना थकबाकी म्हणजेच अरियर्स म्हणून दिली जाईल. याचा सरळ अर्थ असा की जानेवारी 2026 पासूनच वाढीव पगाराचा हक्क मिळेल, जरी तो प्रत्यक्षात हातात यायला थोडा वेळ लागला तरी. चला, आता आपण समारोपाकडे आलो आहोत. आतापर्यंत जे महत्त्वाचे मुद्दे पाहिले ते एकदा आठवूया आणि पुढे कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं आहे ते पाहूया. तर यापुढे या 4 महत्त्वाच्या टप्प्यांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे आयोगाची अधिकृत स्थापना कधी होते, दुसरं म्हणजे फिटमेंट फॅक्टर अंतिम काय ठरतो, तिसरं महागाई भत्त्याचं गणित कसं बदलतं, आणि शेवटी प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळची पगारवाढ ही 7व्या वेतन आयोगापेक्षा लक्षणीयरित्या जास्त असण्याची शक्यता आहे. हो, अंदाजे 18 ते 24% वाढ अपेक्षित आहे, जी खरोखरच खूप मोठी आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न सोडून जातो. पगारवाढ तर होणार आहे, छान आहे, पण सध्या ज्या प्रकारे महागाई वाढतीये त्या काळात ही वाढ खरोखर पुरेशी ठरेल का? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, जो या वेतन आयोगाच्या परिणामांना आजच्या आर्थिक वास्तवाशी जोडतो.